मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली। मुंबई भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची फडणवीसांसोबत संध्याकाळी बैठक। मुंबईतील सत्ता समीकरणांसह गटस्थापनेवर चर्चा होणार। शिंदे शिवसेना भाजपचं अंगवस्त्र आहे। कितीही रुसले तरी साडी चोळी पदरात पाडून घेईल। मात्र महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच होईल। मुंबईच्या महापौर पदावरून संजय राऊत यांची शिंदेंच्या सेनेवर टीका। शिंदेंच्या शिवसेनेला बाळासाहेब अजिबात वंदनीय वगैरे नाही। शिंदेंच्या शिवसेनेला मोदी शहा जय शाह वंदनीय आहेत। संजय राऊतांची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका। शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक आज दुपारी 12 वाजता कोकण भवनात जाणार। शिंदे सेना स्वतंत्र गटाची नोंदणी करणार। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून नगरसेवक नोंदणीसाठी जाणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आज मुंबई महापालिकेत दाखल। कोकण भवनातील गट नोंदणीचं पत्र पालिकेतील आयुक्तांना देणार। कल्याण डोंबिवलीतील भाजपचे नगरसेवक आज गट स्थापन करणार। कल्याण डोंबिवलीत शिंदे आणि मनसेची आघाडी, तर ठाकरेंच्या शिवसेनेची विरोधी बाकावर बसण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका। मुंबई महापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता। पक्षाच्या गटाची स्थापना प्रलंबित असल्याने निवडणूक लांबणीवर पडू शकते। गट स्थापन झाल्यानंतर महापौर पदाच्या निवडणुकीचं वेळापत्रक ठरणार असल्याची माहिती। मुंबई महापालिका महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी 2 दिवस बाकी। महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यास आज आणि उद्याची मुदत। इच्छुक सदस्य आणि उद्या पालिका सचिवांना अर्ज सादर करू शकतात। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस मैदानात उतरणार। मुख्यमंत्री 12 जिल्हा परिषद निवडणुकांसाठी 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत प्रचार सभा घेणार। 28 तारखेला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये सभा घेणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जिल्हा परिषद निवडणुकीत सभांचा धडाका। राज्यभरात एकनाथ शिंदेंच्या 30हून अधिक सभा आणि रोड शो होणार। जिल्हा परिषद निवडणुकीतही शिवसेनेचं मायक्रो प्लॅनिंग। लाडक्या बहिणींना योग्य वेळी महिन्याला 2100 रुपये देणार। लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय थांबणार नाही, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची योग्य वेळ कधी हे शिंदेंनी जाहीर करावं। निवडणुकीच्या तोंडावर 2100 रुपये देणार का, विजय वडेट्टीवारांचा सवाल। निवडणुकीत दिलेला शब्द पुढील निवडणुकीच्या आधी पूर्ण करावा लागतो। आम्ही दिलेला शब्द योग्य वेळी पूर्ण करू। लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। भंडाऱ्यातील एका कार्यक्रमात गायिका अंजली भारतींचं वादग्रस्त वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांबद्दल अंजली भारतींचं आक्षेपार्ह वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं चुकीचं। एखाद्या महिलेविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचं समर्थन करता येणार नाही। आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध संजय राऊतांनी केलाय। घाणेरडं मत व्यक्त करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे, अशा प्रकारच्या भूमिका मांडणं अतिशय निषेधार्ह। अंजली भारतींच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। राजकीय विरोध असू शकतो, पण अशी चिथावणी देणं चुकीचं। अंजली भारतींच्या बुद्धीची कीव करावी तितकी कमी। चित्रा वाघ यांची अंजली भारतींवर टीका, तर अंजली भारतीवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी। बाबासाहेबांचं नाव का नाही घेतलं? नाशिकमध्ये महाजनांच्या भाषणादरम्यान महिलेचा आक्षेप। वाटलं तर मला सस्पेंड करा। वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा गोंधळ, तर माझा असा काही हेतू नव्हता। महाजनांकडून दिलगिरीही व्यक्त। गिरीश महाजनांच्या कृत्याचा निषेध करतो। वनरक्षक माधवी जाधवांशी फोनवरून चर्चा करून सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली। महाजनांवर गुन्हा नोंदवण्यास पोलिसांना भाग पाडणार, प्रकाश आंबेडकरांचं ट्विट। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून आपण आहोत, गिरीश महाजनांची पोस्ट। आंबेडकरी विचार आमच्या कृतीतही, गिरीश महाजनांकडून स्पष्टीकरण। महाजनांनी काल आंबेडकरांचा अपमान केला। सर्वांच्या भावनांचा आदर राखला गेला पाहिजे। मंत्र्यांनी आता दिलगिरी व्यक्त केली म्हणून प्रकरण टाळू नये। नाशिकमधील गिरीश महाजनांच्या वादावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। गिरीश महाजनांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला लाज वाटते। ही सगळी संविधानाला विरोध करणारी मंडळी। विजय वडेट्टीवारांचा महाजनांवर निशाणा। गिरीश महाजनांविरोधात आज पुण्यात आंदोलन। वंचित बहुजन आघाडी महाजनांविरोधात आंदोलन करणार। गिरीश महाजनांनी भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला नाही। गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। चंद्रपुरातील काँग्रेसचा एक गट आमच्याशी संवाद करतोय। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य, तर पक्षानं जबाबदारी दिली नाही, कार्यकर्ता म्हणून काम करतोय, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। ठाकरेंची शिवसेना आणि वंचितला सोबत घेऊन चंद्रपुरात सत्ता आणणार। काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात, मुनगंटीवारांपाठोपाठ किशोर जोरगेवार यांचाही दावा।
काँग्रेसचा एक गट मुनगंटीवारांच्या संपर्कात असं काही नाही. चंद्रपुरात काँग्रेस सत्ता स्थापन करणार, वडेट्टीवारांना विश्वास, तर धानोरकरांसोबत वैयक्तिक दुश्मनी नाही, वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण. चंद्रपुरातील जनतेचा भाजपच्या बाजूने कौल. चंद्रपुरात भाजपचा महापौर होऊ शकतो. सुधीर मुनगंटीवारांच्या दाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, संभाजी भिडेंची टीका. तर शरद पवार लोकांमधून तयार झालेले नेते. संभाजी भिडेंच्या टीकेला संगीता तिवारींचं प्रत्युत्तर. पवारांच्या राष्ट्रवादीच्या संगीता तिवारी यांची संभाजी भिडेंवर ही टीका. संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा धिक्कार आणि निषेध करतो. शरद पवारांवरील टीका म्हणजे विचारसरणी लुप्त होत चालली असं वाटतं. संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा तटकरेंकडून समाचार. पुण्यात आज संभाजी भिडें विरोधात आंदोलन. शरद पवारांबद्दल भिडेंनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी निषेध व्यक्त करणार. संध्याकाळी 5 वाजता आंदोलन. उदय सामंत शिंदे गट फोडून भाजपात जाणार असल्याच्या गोष्टी सुरू आहेत. ठाकरेंचे नेते अंबादास दानवेंचा दावा. उदय सामंतांनी माझ्याविषयी मत व्यक्त करणं याला काही अर्थ आहे का? दानवेंनी शिंदे गटात जाण्याची शक्यता फेटाळली. राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची उद्या महत्त्वाची बैठक. मुंबईतील प्रमुख पदाधिकारी मनसे नेते बैठकीला उपस्थित राहणार. मनपा निवडणुकीतील पराभवानंतर मनसेची ही महत्त्वाची बैठक. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वसंत मोरेंची कोर्टात याचिका दाखल. निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात वसंत मोरेंची याचिका. निवडणूक आयोगाने पारदर्शी निवडणूक घेतली नसल्याचा आरोप. ठाण्याचे माजी उपमहापौर मुकेश मोकाशी यांची भाजपचे गटनेते म्हणून निवड. आज भाजपचे सर्व नगरसेवक कोकण भवन इथे जाऊन ठाण्यातील नगरसेवकांचा गट स्थापन करणार. नागपूर महानगरपालिकेतील भाजपची गटनोंदणी पुढे ढकलण्याची शक्यता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत स्थानिक नेत्यांच्या बैठकीनंतर गटनेता ठरणार. गटनेते पदासाठी अनेक दावेदार. नितीन गडकरी घेणार अंतिम निर्णय. अमरावती महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली. 30 जानेवारी ऐवजी आता 6 फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवड होणार. जिल्हाधिकारी आशिष येरेकर निवडणूक निर्णय अधिकारी असणार. मराठा उपसमितीची आज बैठक. अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत आढावा घेतला जाईल.